नमस्कार. एक नवीन रचना. सरकार आणि बाजारभाव दोन्ही पिढीजात लुच्चेच असतात. सरकार आणि बाजारभाव दोन्ही पिढीजात लुच्चेच असतात. त्यांच्या प्रत्येक पिढीने हरामखोरीच केली आहे आमच्या प्रत्येक पिढीशी. बाजार खेळतो आमच्या अंगा खांद्यावर गोचिडासारखा. अहो, बाजार खेळतो आमच्या अंगा खांद्यावर गोचिडासारखा आणि करून घेतो त्यांच्या 52 पिढ्या लाले लाल आमच्याच रक्तानं. या सरकारनं माझ्या फाटक्या जीर्ण वस्त्राचा बाजार मांडलाय भरचौकात. या सरकारनं माझ्या फाटक्या जीर्ण वस्त्राचा बाजार मांडलाय भरचौकात. माझ्या डोळ्यातल्या व्यथा वेदना अश्रूंनी पिकवल्या आणि त्यांचं छान मार्केटिंग केलं निवडून येण्याकरिता. मोर्चे काढून सभा घेतल्या. अहो, मोर्चे काढून सभा घेतल्या आणि जाऊन बसला लाल देव्याच्या गाडीत. लँड रिफॉर्मच्या नावाखाली अतिक्रमणाची कारणं देऊन रोजगारावर बुलडोझर फिरवत तुम्ही हजारो संख्येने बेरोजगारी वाढवली. मायबाप निर्दयी नसतात, मग या सरकारला मायबाप तरी कसं म्हणावं? अहो, मायबाप निर्दयी नसतात, मग या सरकारला मायबाप तरी कसं म्हणावं? तुमची डोकी फेट्यांसाठी, आमची डोकी फोडण्यासाठी त्याने डोक्याने डोकी चालवत चांगली डोकी चालवली आणि धर्मद्वेष वाढवला आणि विविधतेच्या देशाला पायदळीत उडवला. मग यालाच म्हणतात का सामान्य माणसांना न समजणारं राजकारण? धन्यवाद.